मेहंदी नव्याने रंगली भाग 4. लेखिका वैशाली मंथाळकर. माझ्याकडून कधीच तुमच्या चारित्र्यावर प्रश्न पडणार नाही, आणि जर समाजाचा विचार करायचा असेल तर आपण तिथेच राहू, पुढे कधी जाणार नाही. त्यामुळे कोणीही पुढे जाऊन असे प्रश्न निर्माण केले तर त्यावर तुम्ही इग्नोर करणं आपल्या नात्यासाठी ठीक आहे, तो म्हणाला. तेव्हा ती आतून सुखावली. त्यालाही माहीत आहे ह्या गोष्टीचा कधी ना कधी कोणी ना कोणी गैरफायदा घेणार आणि त्याला किंवा तिला उकसवणार. तेव्हा या गोष्टींचा त्यांच्या नात्यात कडूपणा नको, म्हणून आधीच त्याने त्या गोष्टीसाठी तिला सतर्क केलं. वेटरने 2 कॉफी आणून समोर ठेवली. दोघंही शांत होत कॉफी पिऊ लागले. प्रश्न भरपूर होते, पण ते कसे विचारायचे ते दोघांनाही कळत नव्हतं. अजून काही प्रश्न असतील तर? नाही, ती कप खाली ठेवत म्हणाली. तो जागचा उठला. तुम्ही माझ्याशी एकेरी बोललात तरी चालेल, ती उठताना पटकन म्हणाली. त्याने किंचित स्माईल दिली. तिनेही त्याच्यावर हळुवार स्माईल दिली. नकळत मनात आनंदाचे कारंजे उडाल्यासारखं जाणवू लागलं. दोघंही खाली आले. राकेश तिची वाट बघत होता. 1-2 शब्द बोलून दोघंही आपापल्या रस्त्याला निघाले. काही दिवसांनी दोघांचा रस्ता एकच होणार होता. आत्तू, तानी का रडते? नुकतीच आद्या खेळता खेळता वर आली तर तानी रडत होती आणि धरा तिला समजावत होती. दोघी एकमेकींना बघू लागले. तिला काय सांगणार? तानीने पटकन डोळे पुसले आणि तिला हात केला. ती गोड स्माईल करत पळतच तिच्या कुशीत शिरली. तू एवढा जीव लावत आहे तरी दादाचा एक वेगळाच हट्ट असतो. तिलाही तुझी सवय आहे, धरा चिडत म्हणाली. जाऊ दे, तिच्यासमोर काहीच म्हणू नको, तानी तिला शांत करत म्हणाली. गाडीचा आवाज आला म्हणून धरा ध्वजबरोबर बोलायला खाली निघून गेली. डॅडू आले. आद्यासुद्धा पळत जात होती की तानीने पटकन तिला उचलले. तुझे डॅडू नवीन मम्माला भेटायला गेले होते, तानी बोलत गॅलरीमध्ये घेऊन गेली. तिने इकडे तिकडे पाहिले आणि आद्याकडे बघू लागली. नवीन मम्मा? ती कुठे असते? डॅडू सोबत आली का? आद्या खुश होत म्हणाली. नाही अजून, पण नवीन मम्मा खूप डेंजर असते. पहिले तुझ्या आणि डॅडूच्या रूममध्ये येईल, नंतर तुझ्या बेडवर झोपेल, मग हळूहळू तुला दुसऱ्या रूममध्ये पाठवेल. ती निरागसपणे तिच्याकडे बघू लागली. आणि तुझा डॅडू तुला लाड करणार नाही, फक्त नवीन मम्माचा लाड करेल, तानी तिला सांगू लागली. नाही, डॅडू फक्त माझा आहे, आद्या रागाने म्हणाली. निरागस मन. लगेच डोळे भरून आले. ना पिल्लू, रडू नको. तू डॅडूला सांग मला तानी मम्मा हवी, म्हणून मी तुला. ना पिल्लू, रडू नको. तू डॅडूला सांग मला तानी मम्मा म्हणून हवी, मी तुला असंच लाड करणार, तानी तिला पप्पी घेत म्हणाली. तू मम्मा? तोंडात बोट घालत विचार करत म्हणाली. हो, मी मम्मा, तानी आद्याची मम्मा. हां, तू मम्मा हो, मी डॅडूला सांगते, आद्या खुश होत म्हणाली. हां, तानी खुश झाली. धरा, तू लहान आहे, तुला या गोष्टींमधलं काही समजत नाही, मेघनाताई चिडून म्हणाल्या. ध्वज आला होता आणि धरा सगळ्यांसमोरच त्याला बोलत होती. बरोबरच बोलत आहे ना, काय चुकीचं बोलली? ठीक आहे, तानी नको तर मग विधवा बघायची ना, घटस्फोटीत कशाला बघितली? पुढे जाऊन तिचा आणि तिच्या नवऱ्याचा काही संबंध आला तर ते बघत बसणार का? राधा आत्या त्यांचं तोंड चालवत म्हणाली. डॅडू, मला दुसरी मम्मा नको. ध्वज बोलणार की आद्या रडतच खाली आली. बाळा, असं नाही बोलायचं, ती मम्मा तुझं खूप लाड करेल. तुम्ही सगळे फिरायला जायचं, मज्जा करायची. मेघनाताई बोलत तिला उचलून जवळ घेतात. नाही, तानीला मम्मा कर, आद्या खुश होत म्हणाली. सगळे अवाक होऊन तिच्याकडे बघू लागले.
राधा आत्या आणि आजी खुश झाल्या. आता पोरगी सुद्धा बोलत आहे बघ, आजी तोऱ्यात म्हणाली. ध्वजने सगळ्यांना इग्नोर केलं आणि रूममध्ये निघून गेला. या विषयावर जास्त चर्चा करायची नव्हती. त्याच्या मनाने पक्क ठरवलं होतं की आद्याची आई म्हणून निव्वीच योग्य आहे. वर्तमान काळ. ध्वज आद्याला घेऊन रूममध्ये आला. निव्वी बेडला टेकून डोळे झाकून बसली होती आणि रुद्र तिच्या कुशीत छान झोपला होता. बेडची दुसरी बाजू दबली गेल्यामुळे निव्वीने डोळे उघडले आणि नीट बसली. ध्वजला आणि आद्याला व्यवस्थित बेडवर झोपवत होता. निव्वीने फक्त फोटोमध्ये तिला पाहिलं होतं. आता समोर बघून चेहऱ्यावर गोड हसू आलं. झोपेत खूपच क्यूट दिसत होती. तू सुद्धा रेस्ट कर, ध्वज हळू आवाजात म्हणाला. तिने त्यावर मान हलवली. तो बाहेर निघून गेला. डोकं काहीच काम करत नव्हतं. आद्या उठल्यावर अजून त्याला किती त्रास देणार होती. निव्वीला ती एक्सेप्ट करेल का? खूप सारे प्रश्न मनात फिरत होते. निव्वीने रुद्रला झोपवले आणि दोघांच्या अंगावर व्यवस्थित ब्लँकेट ओढली. आद्याच्या बाजूने उशी लावली आणि फ्रेश होऊन सिंपल साडी घातली. दुपारची वेळ असल्याने तिला कंटाळा आला होता, म्हणून ती रुद्रच्या बाजूने झोपली. ध्वजसुद्धा पुन्हा रूममध्ये आला. संध्याकाळी 4:30-5च्या दरम्यान आद्या आळोखे पिळोखे देत डोळे चोळत उघडू लागली. तिने नजर फिरवली तर तिच्या शेजारी रुद्र आणि निव्वी झोपले होते. ती झोपेतच असल्यामुळे त्यांना एकटक बघत आळस देत उठून बसली. अजून डोळ्यांवर झोपेची गुंगी होती. ती रांगत बेडवरून खाली उतरत बाहेर चाललीच होती की तिचं लक्ष तुटलेल्या खेळण्याकडे गेलं. ती पळतच जाऊन ते हातात घेते. ती एकसारखा मोठा भोंगा पसरते. तिच्या आवाजाने निव्वी दचकून उठली. रुद्रला सुद्धा जाग आली. दोघं तिला गोंधळून बघू लागले. ती खाली बसून जोरजोरात पाय आपटत रडत होती. ध्वज शेजारच्या रूममध्ये होता. तिचा आवाज ऐकून गोंधळला आणि पळतच रूममध्ये आला. त्याला आलेलं बघून निव्वीचं हृदय जोरजोरात धडधड करू लागलं. पिल्लू, काय झालं? त्याने तिला उचलून घेतलं. माझी कार तुटली, ती रडतच त्याला दाखवू लागली. निव्वीने रुद्रला आपल्या कुशीत घट्ट कवटाळून घेतलं. ओठ दाबून मनातील भीती दाबून ठेवू लागली. क्रमशः ह्यापुढे ध्वज आणि निव्वीचा आईवडिलांचा प्रवास सुरू होईल. आईवडील बनता बनता एकमेकांचे जीवनसाथी होतील का? त्यासाठी नक्की स्टोरी ऐकत राहा. तर मंडळी, अशाच वेगवेगळ्या कथा ऐकण्यासाठी आणि त्याचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसंच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बरं का.